नमस्कार. श्री अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. श्री रामकृष्ण म्हणत असत की सर्वात विशुद्ध भाव म्हणजे मातृभाव. मातृभावाचा विकास मातांकडूनच होत असतो. या स्वार्थ केंद्रित जगात जे काही अहेतुक प्रेम शक्य आहे त्याची पूर्णता मातेच्याच ठायी पाहायला मिळते. आई आपल्या मुलाच्या सुखातच सुख सर्वस्व मानते. आपल्या मुलाचा गौरव हाच ती आपला गौरव समजते. जीवनाच्या अगदी प्रारंभी प्रत्येक जीवाचा सर्वाधिक कोणाशी परिचय होत असेल तर तो केवळ स्नेह ममतामयी मातेशीच होतो. नवीन जन्मलेलं मूल डोळे उघडतं आणि इकडे तिकडे पाहू लागतं. ते कोणाला बरं शोधत असतं? स्नेह पियुष रूपिणी, तृप्तीप्रदायिनी, कल्याणदायिनी, मंगलदात्री मातेलाच. आईच्या रक्ताने वाढलेलं, तिचं स्तन्य पियुष पिऊन पोचलेलं बालक आई व्यतिरिक्त इतर कोणालाही ओळखत नाही. श्री रामकृष्ण म्हणजे जगन्मातेचं एक मूक बालकच होतं. आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आईचा पदर धरून चालणारं बालक होतं ते. मूर्तिमंत स्नेह, ममता आणि प्रेम या स्वरूपात घराघरात ज्या माता आहेत त्यांच्या स्नेहाची कक्षा सीमित असते. त्यांचं प्रेम आपल्या मुलाबाळांपुरतं आणि आपल्या परिवारापुरतंच असतं. तथापि विश्वमातृत्वाचाच तो एक लहानसा प्रकार होय. जणू विश्वजननीचा निश्वास असतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. त्या आद्य सनातन जगन्मातेने वासुकीप्रमाणे सगळ्या वसुंधरेला आपल्या प्रेमळ कुशीत घेतलेलं आहे. तीच सगळ्या जगाला निर्मिणारी सनातन आई आहे. श्री शारदा देवींच्या ठायी या जगातील लोकांनी जो मातृत्वाचा विकास पाहिला होता तो अगदी असीम होता. त्या काळी भारतवर्षात स्वातंत्र्ययुद्ध चालू होतं. एक दिवस एक देशसेवक तरुणाला माताजी भावविव्हल होऊन म्हणाल्या, बाळा, माझी एक गोष्ट ऐक. तुम्ही भाऊ भाऊ म्हणजे भारतीय आणि इंग्रज आपसात कसे जरी वागलात तरी ती देखील माझीच बाळे आहेत. तो विराट भाव समजण्याची शक्ती त्या सेवक बालकात नव्हती. त्यामुळे तो स्तब्ध होऊन मोठ्या आश्चर्याने माताजीच्या तोंडाकडे पाहत राहिला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी कोणाचे पती मेलेले तर कोणाचे पुत्र मेलेले अशा स्त्रियांना पाहून माताजींचं हृदय दुभंगून जात असे. जाती, धर्म, वर्ण यांचे संकुचित अभिमान त्यांच्या अलोट प्रेमप्रवाहाचा मार्ग रोधू शकत नसत. सगळ्यांचं मंगल साधण्यासाठी त्यांच्या हृदयात स्नेहपूर्ण मंगलमय नंदादीप अविरत तेवत असे. परंतु दैवी मातृत्वाचं स्थान ह्यापेक्षाही कितीतरी श्रेष्ठ आहे. त्या दैवी मातृत्वाच्या विकासासाठी युगावतार श्री रामकृष्णांची मूर्तिमान शक्तीच असलेल्या शारदा देवींचं ह्या लोकी आगमन झालं होतं. तेवढ्यासाठी त्यांनी हे पंचभूतात्मक शरीर धारण केलं होतं. या जगात त्या दैवी मातृत्व भावाचा प्रचार करण्याची जबाबदारी शारदा देवीवर सोपून श्री रामकृष्णांनी आपली इहलोक यात्रा संपवली. परंतु श्री रामकृष्णांच्या देहावसानानंतर आपलं अपार्थिव मन साधारण पार्थिवाशी जोडून ठेवणं माताजींना फार कठीण जात होतं. स्वरूपी लीन होण्यासाठी त्यांचं मन वारंवार आसीमाकडे उड्डाण घेत होतं. परंतु पुन्हा पुन्हा दर्शन देऊन श्री रामकृष्ण त्यांना त्यापासून परावृत्त करत होते. युगकार्याच्या पूर्तीसाठी त्यांनी काही काळ नरदेहातच राहावं म्हणून अनेक प्रयत्न करत होते. महामायेला मर्त्यलोकी आकर्षित करण्यासाठी श्री रामकृष्णांनी योगमायेची निर्मिती केली. ही एक आश्चर्यजनक घटना आहे. तथाकथित पौराणिक युगातील अलौकिक गोष्टी खऱ्या म्हणून स्वीकारायला आजच्या ह्या वैज्ञानिक युगात जरी अधिकांश लोक तयार नसले तरी ते सत्य आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी लोकांना पटत नसलेल्या गोष्टी सांगणं आम्हाला भाग आहे. त्या अद्भुत योजनेची थोडीशी कल्पना आपल्याला माताजींच्या पुढील कथनावरून येऊ शकते. ठाकूरांनी देहत्याग केल्यानंतर या जगातील कोणत्याही गोष्टीत माझं मन रमत नसे. माझ्या अंतःकरणात भडका उडाला होता. मी एकसारखी प्रार्थना करत असे, देवा, माझा आता ह्या जगात राहून काय उपयोग? मला घेऊन जा. त्या सुमारास अकस्मात मी एक दृश्य पाहिलं. लाल साडी नेसलेली 10-12 वर्षाची एक मुलगी माझ्यासमोर फिरत होती. तिच्याकडे संकेत करून ठाकूर मला म्हणाले, हिच्या आश्रयाने राहा. अनेक बालकं तुमच्याजवळ येतील. एवढं बोलून ते अदृश्य झाले. ती मुलगीसुद्धा मला पुन्हा कधी दिसली नाही. त्यानंतर एक दिवस अगदी ह्याच ठिकाणी म्हणजे जयराम वाटीत मी बसले होते. धाकटी सुनबाई म्हणजे भाऊजाई तेव्हा पूर्णतः वेडी झाली होती. काही कपडे काखोटीला मारून ती अशी जात होती
आणि तिच्या मागे रांगत रांगत आणि रडत रडत तिची मुलगी राधू चालली होती. ते दृश्य पाहून माझं हृदय भरून आलं. धावत जाऊन मी राधूला कडेवर उचलून घेतलं. माझ्या मनात विचार आला, हिचा बाप मेलेला आणि आई ही अशी वेडी. अशा स्थितीत मी जर हिचा सांभाळ केला नाही तर दुसरी कोण करेल? असा विचार करून मी तिला कडेवर घेतलं न घेतलं तर समोर मला ठाकूर दिसू लागले. ते म्हणाले, हीच ती बालिका आहे, हिच्या आश्रयाने राहा, ही योगमाया आहे. एवढं बोलून ते अदृश्य झाले. ह्या काळापासून तो देहत्याग करीपर्यंत माताजींचं हे योगमायाश्रित जीवन पूर्णपणे रहस्यमय आहे. योगमायेच्या आधारे त्यांचं अपार्थिव मन जणू काही संसारी बनलं होतं. मायेने अतिशय जखडलेल्या माणसासारख्या माताजींचा त्या काळचा व्यवहार खरोखर फार विस्मयकारक आहे. ते नाटक देखील इतकं हुबेहूब आणि सर्वांग सुंदर झालं होतं की माताजींना साक्षात जगदंबा मानून त्यांची पूजा आराधना करणाऱ्या संन्यासी शिष्यांच्या हृदयात देखील कधीकधी संशय उत्पन्न होत असे. साधारण मायाबद्ध जीवांसारखं माताजींचं आचरण पाहून एका संन्याशाच्या अंतःकरणात खूपच संशय निर्माण झाला. आपण दिवस रात्र राधू राधू का करीत असता? राधूविषयी आपल्याला फारच आसक्ती आहे, असं त्यांनी 1-2 वेळा माताजींना म्हटलं देखील. काहीशा उदासीनतेने माताजींनी उत्तर दिलं, काय करू बेटा, शेवटी आम्ही पडलो बायका, आमची हीच दशा आहे. त्या संन्याशाच्या अंतःकरणात आता तर अविश्वासाचा अंधकार खूपच गडद झाला. त्यामुळे त्यांनी आणखी एके दिवशी थोड्याशा उपेक्षेने माताजींना पुन्हा तोच प्रश्न विचारला. परंतु त्या दिवशी माताजींचा आवाज एकदम बदलला. भावना काहीशा उचंबळून आल्यासारख्या त्या म्हणाल्या, ह्या गोष्टी तुम्ही काय समजणार? तुम्ही जरा शोधून पहा बरं, माझ्यासारखी कोणी तुम्हाला आढळते का? तेव्हा तो संन्यासी बालक शुद्धीवर आला. निसर्गाच्या रंगभूमीवर कित्येक वेळा अगदी एकाएकी पटपरिवर्तन होत असतं. श्री सारदा देवींच्या जीवनातील प्रकाश आणि अंधकार यांचं सामिप्य असंच अद्भुत आणि मनोरम होतं. नित्यातून लीलेत आणि लीलेतून नित्यात त्यांचा अगदी सहज संचार होत असे. जणू आपला एक पाय चिरंतनाच्या केंद्रात कायमचा रोवून दुसऱ्या पायाने ते आपलं लीला नृत्य दाखवित होत्या. चिरंतनाच्या ठाई दृढ राहून केवळ अंगुली निर्देशनाने त्या लीला अभिनय करत होत्या. खाता पिता उठता बसता हरघडी राधूला त्या पळभर सुद्धा नजरेआड होऊ देत नसत. आपल्या आत्याला म्हणजे माताजींना राधू आई म्हणत असे आणि आपल्याच आईला मुंडी आई म्हणत असे, कारण वेड्या सुरबालेने केशवापन करवलं होतं. महामाया जणू आपल्याच मायेत बांधली गेली होती. या रघुवर माताजींचा किती जीव होता, किती त्या तिचे लाड करीत, किती कोडकौतुक करीत. इकडे राधूच्या वेड्या आईच्या मनात अशी धारणा घर करून बसली होती की माताजींनी राधूला वश करून घेतलं आहे आणि त्यामुळे ती आपल्याला दुरावली आहे. तिला असं वाटत असे की माताजी डोळ्यासमोर नको. त्यांना नुसतं पाहिलं की तिचा अगदी संताप होत असे. त्यांना 2-4 वाकड्या तिकड्या गोष्टी ऐकवता येतील असं थोडं जरी निमित्त मिळालं तरी तिला फार आनंद होत असे. कधी कधी ती म्हणायची, तुम्हाला आणखीही भावजय आहेत, त्यांच्यापैकी एखादीच्या मुलाला का नाही धरीत? माझ्या मुलीला जाळ्यात पकडण्यासाठीच का तुमचा जन्म झालेला आहे? आणि मग केवढा शिव्या शापांचा वर्षाव. माताजींच्या तोंडाजवळ हात नेऊन ती दिवे काय ओवाळत असे, नाही ते उखाणे काय जोडत असे. अनेक अभद्र प्रकार ती करायची. माताजी निमूटपणे सगळं सहन करत असत. एके दिवशी फारच झालं तेव्हा माताजींनी तिला खडसावून बजावलं, तू मला साधारण समजू नकोस. तू माझे अगदी आईबाप काढतेस, वाईट वाईट शिव्या देतेस, तरी मी आपली म्हणते की बोले ना बोलली तर. बोलण्याने काही आपल्या अंगाला घरं थोडंच पडतात. मी तुला मुळीच दोष देत नाही. ते ऐकून वेडीला थोडीशी लाज वाटली. ती म्हणाली, पहा आता, मी केव्हा तुमचे आईबाप काढले? केव्हा मी तुम्हाला वाईट शिव्या दिल्या? माताजी म्हणाल्या, मी जर तुझ्या अपराधांकडे लक्ष देऊ लागले तर मग तुझी मुळीच धडगत नाही असं समज. मग तुला कोणीही थारा देणार नाही. मी आहे तोवर तुझं भलंच होईल. तुझी मुलगी तुझीच राहील. माझं काय म्हणशील तर आत्ता मी मायापाश तोडू शकते. कापरासारखी कधी मी एखाद्या दिवशी उडून जाईन, तुला कळणार देखील नाही. माताजींचं हे बोलणं ऐकून वेडीने मान खाली घातली आणि एखाद्या समजूतदार माणसासारखी ती तिथून निघून गेली. त्या वेड्या सुरबालेबद्दल माताजींना केवढी ममता वाटत असे. एकदा आपले आणि राघूचे दागिने घेऊन वेडी माहेरी गेली. तिला फसवून तिच्या वडिलांनी तिच्याजवळचे सगळे दागिने काढून घेतले. त्यामुळे ती खूप चिडली. तिथून ती जयरामवाटीला परत आली आणि सिंहवाहिनी देवीच्या मंदिरात जाऊन रडत रडत देवीला म्हणू लागली, आई, माझे दागिने परत दे. संध्याकाळची वेळ होती.
माताजी आपल्या खोलीत कोणा भक्ताशी बोलत बसल्या होत्या. वेडीच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर गेला. त्या व्याकुळ झाल्या. थांब बेटा, मी आत्ता आले. तिला माझ्याशिवाय दुसरं कोण आहे? वेडी सिंहवाहिनी देवीसमोर दागिन्यांसाठी रडत बसली आहे असं म्हणून त्या लगेच मंदिरात पोहोचल्या आणि तिचं सांत्वन करून तिला आपल्याबरोबर घरी घेऊन आल्या. पण ती वेडी आता म्हणू लागली, वंसा, तुम्हीच माझे दागिने लपवले आहेत आणि ते काही द्यायचा तुमचा विचार नाही. माताजी म्हणाल्या, माझ्याजवळ असते तर ते मी आत्ताच्या आत्ता काकविष्टा समजून फेकून दिले असते. वेडीचं बोलणं ऐकून माताजींना हसू आलं. त्या म्हणाल्या, गिरीश बाबू म्हणत होते की माताजींबरोबर राहणारी वेडी आहे, म्हणूनच तर तिच्यापासून इतका त्रास असूनही त्या तिला दूर करत नव्हत्या. पुढे मोठ्या कटकटीने वेडीच्या वडिलांपासून त्यांनी ते दागिने परत मिळवले. कधी कधी वेडीच्या वागण्यात एकदम परिवर्तन झालेलं दिसत असे. अशा वेळी माताजी संबंधी तिला वाटणारी श्रद्धा आणि तळमळ पाहून सगळेजण विस्मित होत. इसवी सन 1913 मधील गोष्ट. त्यावेळी माताजी जयराम वाटीला होत्या. राधू आजारी होती. माताजी तिच्याजवळ बसल्या होत्या आणि मोठ्या प्रेमाने प्रयत्नपूर्वक तिला दूध पाजत होत्या. राधूची वेडी आई तिथेच येऊन बसली, परंतु ती येताच राधू बिथरली. ते पाहून माताजीने तिच्या अंगाला हात लावून तिला तिथून निघून जायला सांगितलं. त्यावेळी सहज त्यांचा हात तिच्या पायाला लागला. तेवढ्याने वेडी घाबरली. ती मोठ्याने ओरडली, तुम्ही माझ्या पायावर तुमचा हात का ठेवलात? आता माझं काय होईल? कुठे मी हे पाप फेडू? वेडीचं हे वागणं पाहून माताजी जोरजोराने हसू लागल्या. जवळ काही सेवक ब्रह्मचारी उभे होते. ती गंमत पाहून ते म्हणाले, एरवी तर माताजींना शिव्या दिल्याशिवाय आणि त्यांचा अपमान केल्याशिवाय ती वेडी पाण्याचा घोट घेत नाही, आणि आता आपल्या पायाला त्यांचा हात लागला म्हणून कोण घाबरी झाली आहे? बेटा, राम पूर्ण ब्रह्म नारायण आहेत आणि सीता आद्य शक्ती जगन्माता आहे हे काय रावणाला ठाऊक नव्हतं? पण तो तसं काम करायला ह्या जगात आला होता. ती वेडी का मला ओळखत नाही? तिला सगळं ठाऊक आहे, पण ती ह्याच्यासाठी या जगात आली आहे. असं बोलता बोलता माताजींच्या चेहऱ्यावर मृदू मधुर हास्य खेळू लागलं. माताजी कोण आहेत ते वेडीला ठाऊक होतं आणि वेडी या जगात कशा करता आली आहे ते माताजी जाणत होत्या. जटिला कुटिला यांच्या वाचून लिहिलेला रंग भरत नाही, या श्री रामकृष्णांच्या वचनाचाच इथे आपल्याला पडताळा येतो. माताजी जर अशा प्रकारे योगमायेच्या आवरणात नसत्या तर त्यांचं चित्त या जीवभूमीकडे लागणं कठीणच होतं. माताजींचा असा हा माईक व्यवहार पाहून अनेक लोक अनेक प्रकारच्या कल्पना करू लागले होते. भाऊ भावजाई भाचे भाच्या आदी मंडळींच्या मागे लागून त्या जणू संसारात विशेष गुरफटून गेल्या होत्या. योगिन्मा श्री रामकृष्णांच्या अंतरंग भक्त होत्या. श्री रामकृष्णांनी त्यांच्यावर फार कृपा केली होती. त्यातून अलीकडे त्यांना माताजींच्या निकट सहवासात राहण्याचंही भाग्य लाभलं होतं. त्यांनी अनेक वेळा माताजींना भावसमाधीच्या अवस्थेत पाहिलेलं होतं. माताजी जवळून त्यांना अपार स्नेह लाभला होता. माताजी मोठ्या प्रेमाने त्यांना बेटी योगेन म्हणून हाक मारत असत. त्या योगिन्माच्या मनात देखील माताजींचं हे आसक्त जीवन पाहून घोर संशय उत्पन्न झाला. त्यांच्या मनात विचार येऊ लागले, कुठे ठाकूर आणि कुठे माताजी? ठाकूर किती त्यागी होते आणि माताजी तर अतिशय संसार लिप्त दिसतात. भाऊ भाचे भाच्या यांच्यातच त्या रमल्या आहेत. एक दिवस त्या गंगेच्या काठी ध्यानस्थ बसल्या होत्या. एकाएकी श्री रामकृष्ण तिथे येऊन म्हणाले, हे पहा, गंगेत काय वाहत चाललं आहे. गंगा प्रवाहाकडे पाहताच नाळेने वेष्टिलेले एक नवजात बालक प्रवाहात वाहत असल्याचं त्यांना दिसलं. ते दाखवून श्री रामकृष्ण म्हणाले, गंगा काय त्याच्यामुळे अपवित्र होते? गंगाला काही कधी कोणालाही स्पर्शदोष लागतो? तिला म्हणजे माताजींना देखील असंच जाण. तिच्याबद्दल कधीही शंका बाळगू नकोस. तिला आणि ह्याला स्वतःकडे बोट दाखवून अभिन्न मान. त्याच क्षणी योगिन्मा गंगाकाठावरून उठल्या आणि माताजींकडे आल्या. माताजींना प्रणाम करून त्यांचे पाय धरून त्या म्हणू लागल्या, आई, मला क्षमा करा. माताजींनी प्रेमाने विचारलं, काय ग योगेन, झालं तरी काय असं? तेव्हा योगिन्मांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि म्हटलं, माझ्या मनात तुमच्याविषयी किंतु उत्पन्न झाला होता, म्हणून ठाकूरांनी मला आज हे दृश्य दाखवलं. माताजी एखाद्या लहान मुलीसारख्या हसू लागल्या आणि मग त्या अतिशय प्रेमळ स्वरात म्हणाल्या, त्यात काय मोठेसं? अविश्वास वाटणं स्वाभाविकच आहे. कधी संशय वाटेल, कधी पुन्हा विश्वास बसेल, अशी श्रद्धा निर्माण होते. असं होता होताच ती दृढ होते. स्वतः श्री रामकृष्णांनी जर माताजी संबंधी सांगितलं नसतं तर जगाला कधीच कळलं नसतं. माताजींचं खरं स्वरूप कोणीच जाणलं नसतं.
मायेच्या पडद्याआड राहून श्री शारदादेवींनी मानवी जीवनाचा जो आदर्श समोर ठेवला आहे, त्यात सगळ्या जगातील स्त्रियांच्या श्रेष्ठतम आशा आकांक्षा मूर्तिमान झालेल्या आहेत. इतकंच नव्हे तर स्त्रियांच्या प्राचीन आदर्शांना नवा उजाळा देऊन त्यांनी त्यातील माधुर्याला गौरवशाली केलेलं आहे. श्री शारदादेवी इतरांप्रमाणे केवळ आपल्याच कुटुंबाची काळजी घेत नव्हत्या. सगळं जगच त्यांचं कुटुंब होतं. एक दिवस ते आपल्या भाऊजाईला म्हणाल्या, 2 मुलं सांभाळायची तर तुम्हा मंडळींची कोण धांदल उडते? मला तर शेकडो मुलांना सांभाळावं लागतं. इंदुमती नावांची त्यांची आणखी एक भाऊजाई होती. तिला त्या मोठ्या अभिमानाने म्हणाल्या होत्या, बाई गं, माझ्या मुलांकडून मला कधी त्रास पोचेल हे शक्यच नाही. माझी 100 मुलं जरी एका वेळेला हजर झाली तरी मी त्यांना सहज सांभाळू शकते. माताजींमध्ये खरोखरच अशी धमक होती. अशा वेळी त्या जणू आपलं सहस्त्र बाहूंनी कामं करीत. आणि त्यातही खुबी अशी की प्रत्येकाला वाटे माताजींचं माझ्याकडेच जास्त लक्ष आहे, माझ्यावरच त्यांचं अधिक प्रेम आहे. ज्याला जो पदार्थ आवडत असेल त्याला तोच नेमका मिळायचा. विस्मयचकित होऊन तो विचार करायचा, मला हे आवडतं हे माताजींना कसं कळलं? कोणाला खजुरीच्या गोळाची खीर आवडायची, तो आला म्हणजे त्याला अगदी तीच खीर मिळायची. कोणी विडे अधिक खात असत, ते आले की माताजी त्याच्यासमोर द्रोणभर विडे ठेवायच्या. जवळ आणखी दात कोराच्या काड्यासुद्धा तयार असत. एकदा चुरमुरे खाता खाता एका भक्ताच्या मनात विचार आला, आहा हा, याच्याबरोबर जर लुसलुशीत काकड्या मिळाल्या असत्या तर काय मौज झाली असती. इतक्यात माताजी ठाकूरांचा प्रसाद घेऊन तिथे आल्या आणि त्या भक्ताच्या ताटलीत कोवळ्या काकड्या ठेवत म्हणाल्या, घ्या. दयामाई या स्वरूपात त्यांच्या संसाराचं क्षेत्र फार विशाल होतं. नातेवाईक, शेजारी पाजारी, दीनदुःखी, पापी हे सगळ्यांना त्यांच्या दैवी जीवनातील दिव्य लीलेचा अद्भुत लाभ होत असे. उग्र जीवन संघर्षातील प्रत्येक अवस्थेशी त्यांनी मोठ्या आनंदाने सामना दिला होता. अतिशय विरुद्ध परिस्थितीच्या कसोटीला त्यांचं श्रेष्ठत्व पूर्णतः उतरलं होतं. या संसार जलात त्या कमलपत्राप्रमाणे तरंगत होत्या. मोठमोठ्या लाटांचे आघात आले तरी त्या डुबत नव्हत्या की भिजत नव्हत्या. वैराग्य शोभेने त्या सदा विलसत राहिल्या. या जगात कधी पूर्ण साधना आणखी कोणाला साधली आहे? ती देखील सगळं सोडून तोडून नव्हे तर सगळ्याचा अंगीकार करून. त्यांनी सगळं स्वीकारलं, पण अलिप्त चित्ताने. ह्या जगात वावरता वावरताच त्यागाच्या उच्चतम शिखरावर आरूढ होऊन दिव्य साधना कशी साधावी याचा पाठ त्या शिकवून गेले. माताजींच्या सांसारिक जीवनचर्येतील माधुर्याविषयी स्वामी प्रेमानंदांनी म्हटलं आहे, राजराजेश्वरी स्वतः आपल्या इच्छेने भिकारीण बनून घर सारवत आहे, भांडी घासते आहे, तांदूळ निवडते आहे. इतकेच काय, पण भक्त बालकांची उष्टी खरकटी सुद्धा काढते आहे. गृहस्थांना गृहस्थ धर्माचे पाठ देण्यासाठी जयराम वाटेत राहून माताजी इतके कष्ट उपस्थित आहेत. त्यांच्या ठाई असीम सहनशीलता आहे, अपार करुणा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराकोटीची निरभिमानता आहे. इतके काबाड कष्ट त्यांनी कशासाठी अंगीकारले? केवळ या संसार सागरात कसं पोहायचं ते दाखवण्याकरता. एकदा जयराम वाटीत माताजी आपल्या भक्त बालकांना जेवायला वाढत होत्या. माताजींच्या प्रेमामुळे भक्त बालक तृप्त होत होते आणि त्यांची तृप्ती पाहून माताजींच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता. जेवण झाल्यावर भक्तजन आपल्या उष्ट्या पत्रावळी उचलू लागले, पण माताजी त्यांना म्हणाल्या, ते राहू द्या, पत्रावळी नका उचलू, त्या उचलणारे उचलतील. भक्तांना वाटलं नोकर चाकर उचलणार असतील, म्हणून आपली उष्टी न काढताच ते उठले आणि त्यांनी आपले हात धुतले. परंतु उचलणारे म्हणजे स्वतः माताजीच होत्या. त्या सगळ्यांची उष्टी काढत असत. जवळच्या स्त्रियांना ते आवडत नसे. माना मिळवून त्या म्हणत, तुम्ही ब्राह्मण आहात, गुरु आहात, हे सगळे तुमचे शिष्य आहेत, तुम्ही त्यांची उष्टी खरकटी का काढता? अशाने तर त्यांचं अनिष्टच होईल. त्यांचं बोलणं ऐकून मंगलरूपिणी माताजी मोठ्या अभिमानाने म्हणत, अगं, मी त्यांची आई नाही का? मी जर ही कामं करणार नाही तर दुसरं कोण करेल? असं होतं त्यांचं मातृहृदय. त्या सर्वप्रथम आई होत्या. गुरु, ब्राह्मण इत्यादी सगळ्या गोष्टी नंतरच्या. माताजींचं वैशिष्ट्य आहे आत्मगोपनात आणि अहम नाशात. माताजींनी स्वतःला चहूबाजूनी असं झाकून घेतलं होतं की अधिकांश लोकांची दृष्टी बाहेरच राहत असे. त्यांचं आंतरिक स्वरूप त्यांना आकलन होत नसे. त्याचबरोबर त्यांचं राहणं अगदी साधं होतं. कोणत्याही प्रकारचं आवडंबर माजवणं त्यांना ठाऊक नव्हतं. त्यामुळे त्यांना संसारात गुरफटलेलं पाहून लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न व्हावा हे स्वाभाविकच होतं. श्री रामकृष्ण देवांच्या जीवनात भावसमाधी होती. सात्विक ऐश्वर्याची प्रकाशछटा तिथे दुग्गोचर होत होती. परंतु माताजी त्या दैवी संपत्तीच्या प्रकाशाला बाहेर पडू देत नसत.
स्वामी प्रेमानंदांनी असं म्हटलं आहे की या शक्ती स्वरूपिणी असल्यामुळे एखादी गोष्ट दाबून ठेवण्याचंही त्यांच्या ठायी असीम सामर्थ्य आहे. आपलं दिव्य तेज दडवून ठेवणं ठाकूरांना प्रयत्नांतीही साधत नसे. आतला प्रकाश बाहेर फुटून निघतच असे. माताजींनाही भावसमाधी लागत असते, पण ती त्या कोणाला कळू देत नाहीत. तथापि आपल्या स्वरूपाबद्दल त्या क्वचित कोणासमोर काही बोलून जात. एक दिवस एका ब्रह्मचारी बालकाने आपला भ्रम दूर करण्यासाठी माताजींना विचारलं, आई, ठाकूरांना काही लोक पूर्ण ब्रह्म सनातन मानतात. तुमचं यासंबंधी काय म्हणणं आहे? माताजींनी अगदी सहज उत्तर दिलं, होय, मला ते पूर्ण ब्रह्म सनातनच आहेत. भक्ताच्या मनातील संशय आणखीनच वाढला. तो म्हणाला, तसं पाहिलं तर प्रत्येक पत्नीला तिचा पती पूर्ण ब्रह्म सनातन आहे. मी तशा अर्थाने विचारलं नाही. त्याच सहजतेने माताजी पुन्हा म्हणाल्या, होय, ते पूर्ण ब्रह्म सनातन आहेत, पती रूपाने आहेत आणि तसेही आहेत. तर मग माताजींच्या रूपाने साक्षात जगदंबाच अवतरली आहे. सीता, राम, राधाकृष्ण अशीच ही जोडी. या भावनेने प्रेरित होऊन भक्तांनी पुन्हा विचारलं, तर मग एखाद्या साधारण स्त्रीप्रमाणे तुम्ही पोळ्या लाटीत कशा बसल्या आहात? ही काय माया आहे? हे ऐकताच माताजींचं मुखमंडळ दिव्य गांभीर्याने शोभायमान झालं. त्या म्हणाल्या, होय, मायाच ही. माया नसती तर माझी अशी दशा का झाली असती? वैकुंठ लोकात नारायणाजवळ मी लक्ष्मी बनून बसले असते. त्यानंतर थोड्या खालच्या आवाजात त्या म्हणाल्या, भगवंताला मानवी देह धारण करून लीला करणंच आवडतं. म्हणूनच तर कृष्णाने गवळ्याच्या घरी जन्म घेतला आणि रामचंद्र दशरथाचे पुत्र बनले. राजाराम वाटीच्या रखवालदाराचं नाव अंबिका होतं. तो अस्पृश्य जातीचा होता. राम मुखर्जींच्या घरी शारदेचा जन्म होणं, वेड्या जावयाशी तिचा विवाह होणं, विवाहानंतर काही वर्षांनी तिला वैधव्य येणं आणि तिने पुन्हा जयराम वाटीला येऊन राहणं, या सगळ्या घटना त्याच्या डोळ्यासमोर घडल्या होत्या. त्यानंतर हळूहळू जयराम वाटीत दूर दूरहून लोक येऊ लागले आणि शारदेला जगदंबा मानून पूजू लागले. ते पाहून अंबिकाच्या आश्चर्याला पारावर ओढला नाही. एक दिवस त्याने माताजींना विचारलं, ताई, लोक तुम्हाला देवी, भगवती आणि काय काय म्हणत असतात. मला तर त्यातलं काही समजत नाही. त्याचं हे बोलणं ऐकून एखाद्या लहान मुलीसारखं हसत माताजी म्हणाल्या, त्या गोष्टी समजून तुला काय करायचं आहे? तुम्ही मला तेच अंबिका दादा आहात आणि मी तुम्हाला तीच शारदाताई आहे. काय अंबिकाला हे सगळं समजून घेणं आवश्यक होतं? भगवतीचा वरदहस्त त्याला प्राप्त झालेला होता. असं म्हणतात की श्यामा मातेची दृष्टी वळली असता माणूस सदानंद सुखसागरात तरंगू लागतो. पण इथे नुसती दृष्टी वळली नव्हती, तर त्या श्यामादेवीने पूर्ण कृपेने स्नेहवर्षा केली होती. मग त्याला प्राप्त व्हायचं काय उरलं? जयराम वाटीत माताजींना कोणत्या वातावरणात राहावं लागत होतं? जणू स्मशानवासिनी कालीदेवीला चहूबाजूनी डाकिनी, योगिनींनी आणि हिंस्र श्वापदांनी घेरलं होतं. विक्षिप्त स्वभावाचे नातेवाईक आणि शेजारी अशांच्या मेळाव्यात त्यांना दिवस कंठावे लागत होते. कलुषित मनोवृत्ती, क्षुद्र अभिलाषा आणि घोर स्वार्थ ह्यातच ते लोक सदा मग्न असत आणि अशा लोकांमध्ये माताजी जखडल्या गेल्या होत्या. चिरकल्याणमय श्री रामकृष्ण ज्याप्रमाणे पाणी पिण्याच्या तुच्छ वासनेच्या मिशाने समाधी जगतातून साधारण भूमीवर येत, त्याचप्रमाणे राधुरूपी योगमायेचा आश्रय घेऊन माताजी या सामान्य जगात वावरत होत्या. आपल्या अप्राकृत मनाला झाकून ठेवून त्या सर्वत्र शांती विकृत होत्या. कधीकधी आपल्या स्वरूपासंबंधी माताजी थोड्याफार निर्देशही करत असत. त्यावरून राघूच्या आधारे त्यांनी आपलं चित्त मायालिप्त का केलं होतं याची आपल्याला कल्पना येते. एक दिवस काही इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर माताजी म्हणाल्या, सगळेजण म्हणतात की मी सदा राधू राधू करत असते. तिच्यावर माझी फार आसक्ती जडली आहे. ही आसक्ती जर नसती तर ठाकूरांच्या देहत्यागानंतर हे शरीरही राहिलं नसतं. राधूच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कामासाठीच हे शरीर मागे ठेवलं आहे. राधूवरचं माझं मन उडालं की मीही इथून उडाले म्हणून समजा. माताजींचं हे वचन कसं अक्षरशः खरं ठरलं ते आपल्याला पुढे कळेलच. या एकाच मायेचा प्रकाश नाना प्रकारांनी आणि नाना रूपाने प्रकट झाला होता. दया आणि स्नेह तिचीच अभिव्यक्ती होय. हा मायेचा आधार जर नसता तर जीवोद्धाराचं महान कार्य कधीच पूर्ण होऊ शकलं नसतं. कन्या, भगिनी, पत्नी, शेजारीण, माता आणि गुरु या नात्याने सेवामयी, स्नेहमयी, दयामयी, कृपामयी, भक्तिदायिनी, मुक्तिदायिनी इत्यादी स्वरूपात त्यांचा विकास होऊन त्याचा जो अगणित स्त्री पुरुषांना लाभ झाला तो झाला नसता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माताजींच्या रूपाने श्री रामकृष्ण प्रणित भारतीय आदर्श स्त्री जीवनाचं सारच
भूतलावर अवतरला आहे असं जे आपण म्हणतो त्याचा जगाला प्रत्यय आला नसता. माताजींच्या जीवनातील आंतरिक सुगंधाला, आंतरिक शोभेला लोक मुकले असते. श्री रामकृष्णांचं जीवन अशा उच्च स्वरात बांधलेलं होतं की त्याच्याशी स्वरैक्य साधणं सामान्य मानवांना अशक्य होतं. त्याग, पतिव्रता, उच्च आध्यात्मिक अनुभूती आणि भाव, महाभाव आदी त्यांच्या सगळ्याच गोष्टी इतक्या महान होत्या की सर्वसाधारण लोक त्याची कल्पना सुद्धा करू शकत नसत. ईश्वर स्वरूपी ते निरंतर रत असत. तिथून थोडंही खाली उतरणं त्यांना शक्य होत नसे. सूर्याकडे पाहताच जशी डोळ्यापुढे अंधारी येते तसं त्यांचे तेजस्वी जीवन डोळे दिपवून टाकणारं होतं. म्हणूनच ते आपल्याबरोबर एक चंद्रप्रकाशासारखं प्रेमळ अमृतमय जीवन घेऊन आले. चंद्राकडे सगळ्यांना पाहता येतं. चंद्र सगळ्यांना नवजीवन देतो. माताजींचं जीवन चंद्रासारखं शीतल होतं, ज्योत्स्नामय होतं, सहज सरळ होतं. संन्यासी, गृहस्थ, मुले मुली, श्रेष्ठ कनिष्ठ, पवित्र अपवित्र, लंगडे लुळे, दुर्बल सबल, इतकंच काय, पण निरनिराळ्या देशातील निरनिराळ्या स्तराचे लोक त्यांना आपणहून आपलं मानित असत. श्री रामकृष्णांना विषयी लोकांचं वारं सुद्धा सहन होत नसे. त्यांच्या सावलीचा स्पर्श सुद्धा त्यांना चालत नसे. देवी मंदिरात देवतांच्या सहवासातच त्यांचा सगळा जन्म गेला होता. परंतु श्री शारदा देवी एकीकडे जितक्या सहजपणे श्री रामकृष्ण सदृश देवतेच्या सेवेत रमून जात, निर्विकल्प समाधीत मग्न होत, भावावेशात हसत रडत आत्मानंदात विलास करीत, तितक्या सहजतेनं आणि आनंदाने त्या आप्तेष्ट, नातेवाईक, वेडे वेड्या, शेजारी पाजारी, संसार पंकात लिप्त झालेले दुःखी कष्टी लोक या सर्वांमध्ये वावरून त्यांचा सांभाळ करत. कशाही प्रकारचे लोक असले तरी ते अगदी निर्विकार असत. करुणामयी स्वर्गीय मंदाकिनीप्रमाणे त्या सगळ्यांना पवित्र करत, निर्मल करत, मुक्तीचा मार्ग दाखवून त्यांचं जीवन कृतार्थ करत, कल्याण रूपिणीच्या पवित्र स्पर्शाने सगळ्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याण सुलभ झालं होतं. श्री रामकृष्ण एक आदर्श संन्यासी होते. परंतु श्री शारदा देवीच्या जीवनात संन्यास आणि पारिवारिक जीवन याचा अपूर्व संगम झाला होता. श्री रामकृष्ण धनाला स्पर्श देखील करू शकत नसत. चुकून हात लागला तरी त्यांना वेदना होत असत. परंतु माताजी रुपयांना लक्ष्मी समजून प्रणाम करत असत. सगळ्या अनर्थाचं मूळ अर्थ आहे हे श्री रामकृष्णांप्रमाणे त्यांनाही चांगलं अवगत होतं. श्री रामकृष्णांच्या दृष्टीने सगळ्याच वस्तू मिथ्या होत्या. हे जगत देखील मिथ्याच मानित असत. एकदा ते म्हणाले होते, अरे लामलाल, हे जगत जर सत्य असतं तर तुझं ते कामारूपुकोर मी सोन्याने मढवून टाकलं असतं. पण मी जाणतो की हे सगळं मिथ्या आहे. एक ईश्वरच सत्य आहे. परंतु शारदा देवींचा व्यवहार पाहून त्यांच्या पक्षी जणू सगळं सत्य आहे असं वाटायचं. बरोबर पाहता ही दोन्ही जीवनं जरी परस्पर विरोधी दिसत असली तरी ती वेद आणि त्यांच्यावरील भाष्य याप्रमाणे एकमेकांना पूरक आहेत. अनंताच्या तटावर जवळजवळ बसली आहेत. अद्वैत ज्ञान जवळ बाळगून या जगात कसं वावरावं याचं श्री शारदा देवींचं जीवन म्हणजे ज्वलंत उदाहरण होय. शिवबुद्धीने जीवाची सेवा केली पाहिजे असा श्री रामकृष्णांचा उपदेश आहे. माताजींचे सगळं जीवन म्हणजे या वेदवाक्यावरील भाष्य रचनाच होय. त्यांच्या परानुरक्तीचा परिचय आपल्याला त्यांच्या सेवामय जीवनातच घडतो. कन्या, भगिनी, पत्नी आणि माता या नात्यांनी त्यांनी निरनिराळ्या लोकांची सेवा केली. त्या सेवेचा विकास मानवी देवी आणि गुरु अशा स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.